आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही, चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही, चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करते आमच्या रविवारच्या मराठी चर्चमध्ये, मराठी ऑनलाईन चर्चमध्ये, क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे.
ही वेळ आहे प्रार्थनाची. जिथं कुठे तुम्ही आहात तुम्ही उभी राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचवू शकता, आपल्या पायांवर तुम्ही उभे राहू शकता आणि प्रार्थना करू शकता. अन्य भाषेत आपण प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत ही पूर्ण आठवड्याभरासाठी की त्याने आपल्या जीवनात खूप काय चांगलं केलंय. त्याच्यासाठी तुम्ही त्याचे आभार स्तुती म्हणावे. री बोन रबोसा बांदुला माशा प्रांते रे बोसांतला सात्रा कींतला बोंदरा बसा ब्रहाते रे तोरा सात्रा हांतुला माशा ब्रांतोली बोंदरा बसा केंतेला मासा ब्रांदे रे सोतोला हाता लिब्रांतला मोंतला बशात्रा रींतुरा साखेतला बोंद. धन्यवाद द्या परमेश्वराला आजच्या वचनासाठी, आपल्या पास्टरसाठी. री बोंदरा साखांतरा बोंदरा आजच्या दिवसासाठी. रेंद्रा बोसा ब्रहांता लिब्राहातला बोंदला मासा बांधले द्राते रीद्राहांतुला बांधला बोंद्रा बोद्रा वाहा शेकेंतेरा बोसा तेला लिंद्राहा कियातरा बोंदरा सात्रहांते रे बोंदरा बासा खेंतेले बोहुतोला बांधली ब्रहाते रीद्राहांतो कोद्रा बहातरा बोंद्रा बोसा ब्रहाते रींद्र बोंद. प्रार्थना करा, अन्य भाषेत बोलत राहा. री बोसा हांतला बोंदरा बोसा त्रहांते लिद्रा हांतला बोंदला माशा त्रहांते हो री खातारा बोंद्र बोसा ब्रहांदला बोशा बांधते रे बोंद्र बोसे केंद्र बोसा ब्रहांदला बोसा ब्रहांते लेत्र हाती बोक्र बोंद्र बोसेते रीद्र हांतर बोसा हांते रींद्र बासांतलो बोशा त्रहा हो री हातेला हातोला बोंद्र बोसांतेला मोशात्र बांधे ली बोंदरा बासांते लेत्र बहा की तो रबांदे रींद्र बोसा ब्रहातेला बोंदला माशांते रबहा ओ री हाताला हांतो लीद्रांतो रबासा ब्रहाते. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. तर आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण भारतातील नेत्यांसाठी प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत पहिल्या तीमुथियुसचं 2 अध्याय 1 ते 2 वचन. वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. आपण लीडर आणि भारतातील अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. हे घोषणा करा की स्वार्थाचा स्वीकार करण्यापासून मागे घेतलेले प्रत्येक सैतानाचे प्रभाव आणि फसवणुकी त्यांच्यापासून दूर केली गेली आहे आणि त्यांचे अंतःकरण देवाच्या सत्यासाठी प्रकाशमय आहे. हालेलुया. आम्ही असे घोषणा करतो की अचानक त्या आत्म्याने ज्याने काही अभिमान बागळले आहे आणि देवाच्या वचनाच्या प्रकाशात अडथळा आणले आहे, त्यांचा थांबा सुटला आहे आणि त्यांचे आयुष्य अचानक बदलले आहे. हालेलुया. तर आपण या जे आपण आता ऐकलो, जे पॉइंट्स दिले त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत आपल्या लीडरसाठी, आपल्या नेत्यांसाठी. रींद्र बोसा हांतला बोसा केंते लेत्रहा ली बोशांते केतयहा ई बोंद्रबा सांतला बोसा केंते री बांतला बोसा त्रबहा ली बोशातेला की आंत्र बोसांते रेसेतेला बोंदली खातरा बोंदरा बांदरे मोसा ब्रहांते रा बोंदला मशांते केतरहा ली बोसातेला बांदे री बोंदरबा सखे के तरहा ली बासा ताला बाउंदेला बाशात्रहा री बोसे के तेरा बोंदेरे बोसा बांदोली मासोत्र हांते के तरहा ई बाहाता कियाते ओ सोतोरा बांदेले बोसा तेलाहा ली बोंदरा मशा ब्रहाते रा बोंदरा बासांते लेत्रहांतो रोबा सिखर बोंदर बोसा बांदला मोशात्रहा रे बोंदरा बासांते लेत्रहा की तोरा बांदर बोसा बांदोला मशा ब्रहांते ले बोसा ब्रहांते रे सेते के रहा री बोंदर बासा Santa bosha trahante risonto kuto rahate la bonde bossa cantra bosha brande le bonda la massa branda litra bondra bossi branda la bossa cante re bonda la massa brahanda la busha te la hate rita rahanto rasa trahante ribosa canta rabosa brahande resete la ha li bonda rabo hota rabande la bosha
shatrante rebosa canta ribrahanta la bondra bassa branda la mashotraha ribosa kete la bande ribonda la basatra hanto rasate raha ke rabonde rebosa brande ribosa hate la hanto ritro contra basa bando la mosse brande ribandra bosa banda la mashantra baha risanta la hate rabaha ribotro bohota la bande rebosa hate ribrahanda la moshante lete te takiatra bondra basa brande remondra basa bonda la basante laha liboshatraha ribondra basante la baha. Oh thank you Lord. धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद तुझे आभार मानितो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, सर्व नेत्यांसाठी पिता परमेश्वर, सर्व लीडर्स पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, ते तुझ्या आत्म्याच्या द्वारे चालते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुझी सुवार्ता पिता परमेश्वर पूर्ण विश्वभरात पिता परमेश्वर पसरते. री बोंदरा सात्रा बांधला बो शांते रे सात्रा हांतो कीत्र बहाला बोंदे. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर. हालेलुया. आणि आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आपल्या हिलिंग सेंटर आणि लाईव्ह हिलिंग सर्व्हिस साठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण वचन बघणार आहोत तो प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय आणि 47वे वचन. वचन म्हणते, प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. जगातील प्रत्येक देशातील घरे, रुग्णालय, कार्यालय, सुधारणेची केंद्र आणि चर्च मधील हिलिंग सेंटर आणि लाईव्ह हिलिंग सर्व्हिस ऑन साइट व व्हर्च्युअलच्या प्रभावाची आणि पोहोचण्याविषयी प्रार्थना करा. हालेलुया. आपण वचन बघणार आहोत लूका याचा 5वा अध्याय आणि 17वे वचन. वचन म्हणते, असे झाले की एका दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गलील, यहुदिया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्या जवळ होते, त्यामुळे तो बरे करत होता. हालेलुया. वरील पवित्र शास्त्रातील वचनावर आपले लक्ष केंद्रित करून आत्माच्या अन्य भाषेत प्रार्थना करा. घोषणा करा की या कार्यक्रमासाठी सर्व हिलिंग सेंटर आणि व्हर्च्युअल हिलिंग सेंटर उत्कृष्ट आणि चमत्कार दर्शविले जाईल. हालेलुया. घोषणा करा की पवित्र आत्म्याची उपस्थिती प्रत्येक आजारी व्यक्तीला चमत्कार देण्यासाठी प्रत्येक हिलिंग सेंटर आणि लाईव्ह हिलिंग सेंटर दृश्यमान आणि मजबूत असेल. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या हिलिंग सेंटर साठी. आपली जी सर्व्हिस आहे, हिलिंग सर्व्हिस आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करू. सर्व सेंटर साठी आपण प्रार्थना करणार आहोत. री बोंद्रबासा बोंदला मासा बांधेले मो शांते री बोंद्रबासा खांतो रबांद्र बोसा ब्रांदेले मो शाब्रांते रे सेते लहाते री कारा बोंद्र बोसांतला मासा ब्रांदे ले मोसा बांधली बोंदला बांद्र बो शाब्रांतला बोसा ब्रांदे रेंदर बोंद्र बो की राबांदला बो शांतर बोंद्र बासेते ला बांदे री बांद्र बोसा खांत्र बोंद्र बासा ब्रांदला मो शाब्रांदे रे बोसा ते लहा लिकाया हा इयांतो रासा तला बोंदे रे बोसा हाते रे बोसो त्रहांत्र बोसी ब्रांदला बो शांत्र बहा री बोंदला मासा बोंदला बासा त्र बोंद्र बोसे केते रा बोंदला बासा ब्रांदे ले मेसे तेला ब्रोंदे री बांद्र बोसा तला बोंदे रे सेतेता री कोतो राबाहा री ब्रांदला बोंदे रे सेतो राबांदे बो शातला ली बोंदरा बोसा कांदे रे सेते रा बोंदे रे बोसी खांदला बोसा ब्रहा लामा शात रहे आसाता री खांतो रोबोसा ब्रांदे ला मासा ब्रांदला बो शात्रा री बोंदरा संकेते रोबोंदे ला बाता रोबो की रा ब्रांदे अरी खाता रहा री बोंद्र बाहाते रे सेते ला कियाता रा बोंदे रे बोंदला बासा ब्रांदे राबोसा केते ला कियाता रा बोंदे रे बोंदला बासा ब्रांदे राबाकी रा बोंदे रे बोसे ब्रहा कियाता ला बोंदे रे बोसा बहांदली बांदला बो शांते ला बहा लिसांद्र केतो राबाकी रा बोंदे रे बोसा ब्रांदे ला बोंदला बासा केते राबांदला बो शात्रा रिबोसो तो रहा किया इबाहांतो रासा ब्रांदे ले मेसे ते ला बहा
boso konto karibraha le bonda la vasha bakora bondra vasi brianda la bossa brande remasa brahake rabonda rika rabondra bosa branda la mosha brande rabanda raboki la brahate la bonde le masa brahate la bando la masha bahato liraha li contro bosa bande rebonda rakata rabande ribandro bosa trahake la hate o rahata la bonda la basa kinda la bata o रिखांद्र बोसा बांधे. धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, जसं पिता परमेश्वर तू पिता परमेश्वर लोकांना पिता परमेश्वर बरत करत राहा पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, जी आमची हिलिंग सेंटर होते पिता परमेश्वर, जी आमची हिलिंग सर्व्हिस आहे पिता परमेश्वर, जो आमचा कार्यक्रम आहे पिता परमेश्वर, त्या कार्यक्रमाला बघून पिता परमेश्वर, त्या चंगाई सभेमध्ये पिता परमेश्वर सर्व आजारांना पिता परमेश्वर चिन्हानं चमत्काराने पिता परमेश्वर तू पिता परमेश्वर त्यांना बरं करत आहे. ली बांद्र बोसा खांताला बांधते. प्रत्येक सेंटर मध्ये पिता परमेश्वर मोठे मोठे चमत्कार होते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर ते आपल्या चंगाईला ग्रहण करते. राबोंद राबो साखीन तेला बहा लिब्रहा तेला बोंदला मासा ब्रांदे ला बोंदला बाशात्र. पूर्ण भारतात पिता परमेश्वर ते हॉस्पिटल असो पिता परमेश्वर, कुठलेही सेंटर असो, कुणी पिता परमेश्वर हॉटेलमध्ये बघत असेल पिता परमेश्वर, जिथं कुठं आमचे सेंटर झाले, चर्च मध्ये पिता परमेश्वर, घरी पिता परमेश्वर लोक मोबाईलवर पिता परमेश्वर ऑनलाईन बघत असेल. होय पिता परमेश्वर तुझे सामर्थ्य तिथं काम करीत ते रिबोसा ब्राहाता लिब्रांदे ले बहाता कित्र बांधला बोसा ब्रांदेला मंत्र बोसा बांधे. प्रत्येक व्यक्ती आपल्या पिता परमेश्वर रिबासा बांधतो लासात राहते आपल्या चंगाईला ग्रहण करते. होय पिता परमेश्वर ते बरे होते पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर पूर्ण गावागावापासून पिता परमेश्वर प्रत्येक सेंटर मध्ये मधनं पिता परमेश्वर मोठे मोठे गवाई येते आमच्याकडे पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर धन्यवाद तुझे नावाला, तुझे सामर्थ्याला पिता परमेश्वर, जे तिथं काम करते पिता परमेश्वर. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही पूर्ण प्रार्थना पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे आम्ही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही वेळ आहे आपली स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करू आणि परमेश्वराची स्तुती करू. Thank you.
मी घेतो, तू आहेस प्रभू. तो श्वास मी घेतो, तू आहेस प्रभू. तो श्वास मी घेतो, तो श्वास मी घेतो, तो श्वास मी घेतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. आज दिवस रविवार दिनांक 4 जुलै. आजचं वचन आहे देवाचा कोकरा. आजचं आरंभिक वचन घेतलं गेलं आहे प्रकटीकरण 5वा अध्याय 6वं वचन. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये व वडील मंडळ यांच्यामध्ये त्याचा जणू काय वध करण्यात आला होता. असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. हालेलुया. जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला वेगवेगळ्या राजसनावर बसलेले पाहणार नाहीये. आपण केवळ एकालाच देवाच्या संपूर्णतेमध्ये राजसनावर बसलेले पाहणार आहे, ज्याचे नाव येशू आहे. प्रकटीकरण 7वा अध्याय 17वे वचन. देवत्वाच्या तो बाह्यरूपी प्रकट होणारे व्यक्तरूप आहे. कलस्करांस पत्र 2रा अध्याय 9वे वचन म्हणते, कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची आणि पूर्णता मूर्तिमान वसते. परंतु आपल्या सुरुवातीच्या वचनाकडे पाहता एखादा विचारू शकतो, जर येशू राजसनावर बसलेला आहे, मग तो कोकरा कोण आहे जो राजसनाच्या मध्ये उभा आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकांचा अभ्यास करताना तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की संदेशवाणीवर दृष्टी आणि प्रकटीकरणे ही पुष्कळ वेळा प्रतीक म्हणून दिली आणि सांगितली जातात. योहान या पुस्तकाचा लेखक त्याच्या विषयीच असे होते. येथे कोकरा प्रतिकात्मक होता. हालेलुया. योहानाने असे नाही म्हटले की त्याला मनुष्य दिसला, तर त्याला एक कोकरा दिसला जो येशूचे प्रतीक आहे. हालेलुया. पित्याच्या येशूबरोबर नात्याविषयी हे सांकेतिक होते. हे येशूची वृत्ती आणि विनम्रतेचे गुणधर्म होते. फिलिपिकरांस पत्र 2रा अध्याय 5 ते 9 वचनमध्ये आपण त्याच्या विनम्रतेबद्दल अधिक शिकतो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही जे देवाला देव करतात त्या गुणाविषयींची संपूर्ण धारण करूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याला स्वतःला अधिक रिक्त केले. म्हणून मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे कारण तो इतका झुकला, देवाने त्याला अच्युत केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले. हालेलुया. यशाया संदेशाचे शब्द आठवा, जे त्याच्या विनम्रता आणि आज्ञाधारकपणा ठळक करतात. याचे हाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधण्यात नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. हालेलुया. सर्व मनुष्यांच्या पापासाठी जगाच्या स्थापनेपासून वधण्यात आलेला येशू तो कोकरा आहे. प्रकटीकरण 13वा अध्याय 8वे वचन. योहान 1 अध्याय 29व्या वचनमध्ये बत्तिस्मा करणारा योहान त्याला देवाचा कोकरा म्हणतो आणि पेत्र त्याच्या पत्रामध्ये तेच म्हणतो. 1 पत्र 1 अध्याय 19व्या वचनमध्ये, आता स्वर्गीय स्तरांमध्ये देवाने आपल्याला त्याच्याबरोबर राजसनावर बसवलेले आहे. हालेलुया. आपण त्याच्याबरोबर बसलेले आहोत. इफिस्करांस पत्र 2रा अध्याय 6वे वचन. आणि आपल्याद्वारे तो त्याच्या अनुग्रहाची, गौरवाची आणि सामर्थ्याची अमर्याद संपत्ती प्रदर्शित करतो. त्याचे नाव सदा सर्व काळासाठी आशीर्वादित असो. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, तुला आभार, कारण प्रभू येशूने पापाची अंतिम रक्कम मोजली, जी रक्कम मानवाने कोणत्याही तोडग्याशिवाय ओढवली होती. आता देवाच्या कोकऱ्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी बलिदान दिले. ख्रिस्तामधील विजयोत्सवी आणि विजयी जीवन जगण्याकरिता मला मुक्त सोडण्यात आले आहे. स्वर्गीय स्तरांमध्ये त्याच्याबरोबर राजसनारूढ केलेले आणि सामर्थ्य, अधिकार आणि वर्चस्वाच्या स्थानामध्ये त्याच्याबरोबर बसवलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची.
प्रेज द लॉर्ड। मेरा नाम सोनमती भारद्वाज है। मैं डोभी जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हूँ और मेरी गवाही है कि पिछले संडे को मुझे जुखाम, बुखार, खांसी और उल्टी आ रहा था और मेरी मम्मी का भी तबीयत खराब था। और जब हमने संडे को मीटिंग अटेंड की, उस मीटिंग के दौरान जब पास्टर लास्ट में प्रार्थना कर रहे थे, उस प्रार्थना के द्वारा आधे घंटे बाद हम दोनों चंगे हो गए। इसलिए हम पास्टर का धन्यवाद देते हैं। थैंक यू पास्टर। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। इस बहन का नाम परमिला प्रजापति है। ये उत्तर प्रदेश के जौनपुर जिले की रहने वाली है। इनके पास गवाही है इनके भाई की। उनका नाम रामजीत प्रजापति है। वो मुंबई के वर्ली स्ट्रीट में रहते हैं। उनको कुछ दिक्कत हो गई तो वो डॉक्टर के पास चेकअप के लिए गए। तो डॉक्टर ने बताया आपकी आंख में गांठ है और जिसकी वजह से आपको कैंसर हो गया है। और वो डर गए। उन्होंने अपनी बहन से बताया और उनकी बहन ने प्रार्थना की और अपने सर से, जो परमेश्वर के जन पास्टर आईजे अग्रवाल ने मुंबई में फ़ोन करके प्रार्थना करवाई और पास्टर ने प्रार्थना की इनके भाई के लिए, रामजीत के लिए। अब इनके भाई ठीक हैं पूरी तरह से। इसलिए परमेश्वर का धन्यवाद दे रही हैं और परमेश्वर के जन का भी धन्यवाद दे रही हैं। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। परमेश्वर राज करे तो हालेलुया, हालेलुया। पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु कि तू है पवित्र पवित्र आहे तू प्रभु परमेश्वर। You guess प्रभु, you guess प्रभु। आमेन।
आहेस प्रभू की तू आहे पवित्र पवित्र आहे तू प्रभू परमेश्वर योग्य आहेस प्रभू योग्य आहेस प्रभू रिपा खून द्रस्त हांदला बादशाह आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या त्या प्रेमासाठी जे परमेश्वराने आपल्यावर केले आहे. वाव येशू, ते सर्व काही आहे जे आपल्याला पाहिजे आहे. वाव 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 ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व काही भेटले आहे. जे काही आपल्याला ख्रिस्तात पाहिजे होते ते सर्व काही दिले आहे. आपण ख्रिस्तात आहोत, आपण ख्रिस्तात आहोत. आपली सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. जे काही आपल्याला पाहिजे होते, जे काही आपण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, जे काही आपल्याला बनायचे होते, ते सर्व ख्रिस्तात आपल्याला बनवले आहे. हो, किती धन्य सत्य, किती महान सत्य. धन्यवाद ह्या वेळेसाठी प्रभू. आम्ही बोलतो प्रभू, आमचे कान उघडे आहेत ऐकण्यासाठी, हृदय उघडे आहेत समजण्यासाठी, डोळे उघडे आहेत प्रभू बघण्यासाठी. प्रत्येक व्यवधानाला आम्ही दूर करतो प्रभू आमच्याकडून, आमच्या डोक्यातून. पूर्ण लक्षपूर्वक आम्ही वचन ऐकत आहे आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. बस शकता तुम्ही. महिमा. तर आजपासून आपण खूप महत्त्वाची सिरीज सुरू करणार आहे. जी सिरीज सुरू करणार, जो विषय सुरू करणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की ते तुमची मदत करतील. हालेलुया. तर ही खूप महत्त्वाची सिरीज आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि जर या विषयाची समज तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही खरेपणाचे ख्रिस्ती जीवन नाही जगत आहेत. आणि खूप जणांबरोबर हा त्रास आहे, जे बोलतात की मी आजारी आहे, मी गरीब आहे, मी त्रासलेलो आहे आणि माझ्यासोबत असे का झाले. हे विचारण्यापूर्वी त्यांना समजलं पाहिजे की ते खरे ख्रिस्ती जीवन नाही जगत आहे. उदाहरणासाठी जर कुठला मनुष्य आजारी आहे आणि तुम्ही त्याला गोळी देताय आणि जर ती गोळी खोटी आहे तर जे व्हायला पाहिजे ते नाही होणार आणि जे नाही व्हायला पाहिजे ते होणार. व्हायला काय पाहिजे होतं, गोळीनी तो मनुष्य ठीक व्हायला पाहिजे पण ते नाही होणार आणि गोळी घेतल्यामुळे ठीक आजारी नाही पडला पाहिजे पण ते आजारी पडणार. झालं काय, गोळी खोटी होती. त्याच प्रकारे तसेच जर तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुम्ही खरे ख्रिस्ती जीवन नाही जगत आहेत तर जे व्हायला पाहिजे ते नाही होणार. की तुम्ही आजारी नाही पडले पाहिजे, तुम्ही गरीब नाही व्हायला पाहिजे, तुम्ही त्रासलेलं नको पाहिजे, हे नाही होणार. पण काय होणार, आजार होणार, त्रास होणार, गरिबी होणार, संकट होणार. का? कारण जे तुम्ही जगत आहात ते काय आहे, खोटे ख्रिस्ती जीवन. ह्या विषयाची समज खूप गरजेची आहे. इनफॅक्ट प्रत्येक विषयाची समज गरजेची आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की समजणे किती अगदी गरजेचे आहे. कधी बोलू नका की जे मी ऐकलं ते मला समजत नाही. जर समजत नाही तर ते तुमच्याच कामाचे नाही. उदाहरणासाठी इथे एक जर चायनीज व्यक्ती येईल आणि मेंडरिंगमध्ये तुम्हाला शिकवायला सुरू करेल, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत 10 करोड कसे बनवायचे आहे. आणि तो मेंडरिंगमध्ये शिकवत आहे. तुम्ही ऐकत राहाल. तुम्ही शेजाऱ्याला बोलाल काय कसं आहे, पण तो इथं काय शिकवत आहे, 10 करोड रुपये. आणि तो शिकवत आहे. जर तो मध्ये भैया भावा असं बोला, पूर्ण मेंडरिंगमध्ये तो एक शब्द त्याने बोला भावा, तुम्हाला लगेच तो कॅचअप होईल.
परत तो मेंडरिंग करायला सुरुवात करेल, परत शेजाऱ्याशी बोलण्यास सुरुवात करेल, काय माहीत काय सांगत आहे हा. फिर से वो कहते मामी, अरे हाँ कुछ समझ में आया कुछ समझ में आया. म्हणजे याचाच अर्थ त्या पूर्ण बोलण्यामध्ये तुम्हाला ते शब्द ऐकू आले जे तुम्हाला समजतं. म्हणजे जे तुम्हाला समजत नाहीत त्यात तुमचा काहीच इंटरेस्ट नसतो. जे तुम्हाला समजत नाही त्याचा वापर तुम्ही नाही करू शकत. ते तुमच्यासाठी काय काला अक्षर भेस बराबर. भले ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे असो, त्याने तुमचे जीवन बदलत असो. खूप जणांबरोबर असेच होते. खूप लोक समजण्याबल नाही ते आणि नंतर ते बोलतात माझे जीवन नाही बदलले. तुम्हाला नाही माहित होतं की समजणे किती गरजेचं आहे. ते समजवत आहे, तुम्ही त्याला काय बनवले, मेंटरिंग. माहीत नाही पास्टर काय बोलत असतात सारखे, माहीत नाही हिंदी नीट समजत नाही, काय कसं काय शिकवतं माहीत नाही. आम्हाला फक्त हेच माहिती आहे, अन्न वस्त्र निवारा आणि काही नाही माहीत. बस मनुष्याच्या 3 गरजा, याच्यावर आम्हाला नाही समजत पास्टर आहे जे काय शिकवतात. तुम्हाला नाही माहीत की ते तुम्हाला करोड अरबो रुपये बनवण्याचा फॉर्म्युला शिकवत आहे. तुम्हाला एक मोठे जीवन जगण्याचा प्रकार शिकवत आहे. का तुम्हाला समजत नाही? कारण तुम्ही धर्मातून आलाय. धर्मात काय आहे? फक्त बसून राहा, फक्त गाजरचा हलवा आहे जो 50 रुपयाला भेटतो, कन्सेशनमध्ये 10 रुपयाला फक्त बसून राहायचा. ह्यासाठीच लोक प्रवचनमध्ये जातात, प्रसाद घेण्यासाठी. मला माहीत आहे माझी मम्मी प्रवचनमध्ये जात होती. एम काय असतो तिथं? प्रसादचा. कारण जिथे वचन होते तिथे भंडारामध्ये जेवण स्वस्तात होते. भंडारा देशी घीचा लोणीचा हलवा 10 रुपयाला. तर आम्ही भाऊ लोक पैसे एकत्र करून मम्मीला देत होतो आणण्यासाठी. मम्मी ये ले आना. प्रेज द लॉर्ड. तो हमारा तर खूप सारे लोक तेच आहे, जेव्हा ते चर्चमध्ये येतात, जे सांगत आहे चर्चमध्ये त्यांच्यावर त्याचे डोके नाही आहे. त्यांचे मन या गोष्टींवर नाही. त्यांचे मन कशावर आहे? स्वतःच्याच त्रासावर. जे त्यांना पाहिजे त्याचवर आहे त्यांचे. जे मी शिकवत आहे ते जर त्यांनी समजले तर कदाचित ज्या संकटातून ते जात आहेत त्यातून ते लवकर बाहेर निघतील. जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये तर फरक नाही पडत. शिकलेले आहात, अनपढ आहात, महिला आहात, गावावरून आले आहात, याच्याने फरक नाही पडत. जर ह्या गोष्टी जर तुम्ही शिकला तर तुम्ही स्वतःला खूप श्रीमंत बनवू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःला प्रत्येक संकटातून उचलू शकता. तर खूप सारे लोक बोलतात, ओ पास्टर तुम्हाला काय म्हणायचे, म्हणजे संकट येणार नाही? मी असे नाही बोलू संकट नाही येणार. जसं की हे समोर बसले, त्यांच्या समोर मुंगी आली, ते काय बोलते, य य य य य य य य. आणि जर वाघ यायला लागला तर ते काय बोलतील, नको येऊ नको येऊ. तो डिपेंड करता है. आणि जर वाघासमोर हत्ती बसलाय तर हत्ती काय बोलतो, य य य. संकट येतील, पण ते संकट तुमच्यासाठी संकट असेल हे मला नाही माहीत. ते संकट तुमच्यासाठी संकट असेल हे डिपेंड करतं की तुम्हाला काय माहीत आहे. जर तुमचं ज्ञान जास्त आहे तर ते संकट तुमच्यासाठी संकट नसेल. बस बोलतात, ओ पास्टर ख्रिस्तामध्ये संकट येतील. मी विचार करतो काय उत्तर देऊ. जे संकट तुम्हाला वाटत आहेत मोठे, कदाचित तुम्ही त्यापेक्षा मोठे आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कधी ओळखले नाही तुम्ही कोण आहात, मी कधी समजले नाही तुम्ही कोण आहात, त्यामुळे ते संकट तुम्हाला हलवत आहेत. ओ ओ घराचे भाडे नाही निघत आहे, प्रभू प्रभू प्रभू. तुम्ही चिंतेत आहात. तर जे संकट आहे ते तुमच्या ज्ञानाच्या मानाने संकट आहे की नाही हे डिपेंड आहे. जर तुमचं ज्ञान जास्त आहे तर तुम्ही त्याला काय करू शकता, हँडल. परमेश्वर हेच करतो. म्हणून तर आपण बोलतो जे माझ्या आतमध्ये ते मोठे आहे त्याचपासून जे या जगात आहे. हालेलुया. तर या जगात कुठलाही आजार असू शकतो, या जगात कुठलंही संकट असू शकतं, पण आपण त्याचपेक्षा काय आहे, मोठे आहे. आपण त्याचपेक्षा मोठे आहोत. तर समज हे खूप महत्वाची आहे. असं होऊन देऊ नका तुम्ही इथून फक्त ऐकून जावा, असं करू नका. जेव्हा तुम्ही ऐकलं तुम्ही स्वतःला एका फायद्याच्या स्थानामध्ये ठेवले आहे. जेव्हा तुम्ही त्याला समजले असते तर तुम्ही त्या रिअल फायदा त्याचा अनुभव केला असता. ऐकणे हे पहिली गोष्ट आहे. बिना ऐकता तुम्ही समजू पण नाही शकत. पण ऐकणं हे स्वतःमध्ये पुरेसे नाही आहे. इथे जे सांगितले जाते ते तुमच्या शाळेपेक्षा खूप महत्वाचे आहे.
तुम्हाला ते स्वतःबरोबर घेऊन जायचे आहे. याचे नोट्स बनवायला शिका. बोल नका की मला लिहायला येत नाही. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला समजणे गरजेचे आहे. पक्का? तर बोल नका मला समजण्यात नाही येते. जाऊन समजा. सत्य तुमच्याकडे होत ते त्याला आता तुम्ही समजू शकता. तुम्ही प्रत्येक वेळी समजू शकता. आता तुमच्या आतमध्ये परमेश्वर आत्म्याद्वारे प्रकाशन आहे. जर तुम्ही वचन ऐकता, आपण प्रार्थना करतो की पवित्र आत्मा मला हे वचन समजव, आत्म्यामध्ये प्रकाश होऊन दे, मी जे काही वाचू ते मी समजू. हे महत्वाचे आहे, कारण परमेश्वराने तुम्हाला समजण्यासाठी अभिषिक्त केले आहे. मी अभिषिक्त आहात समजण्यासाठी. जग ह्या गोष्टीला नाही समजू शकत, पण मी आणि तुम्ही समजू शकतो. तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की जे मी वाचत आहे ते मी समजत आहे, नाहीतर वाचणे बेकार आहे. तर जे काही आम्ही ते सांगत आहे, जर तुम्ही हितून लिहून घरी वाचाल तर तुम्हाला प्रत्येक लाईन मध्ये काही ना काही भेटेल, खूप काही, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलेल. लॉर्ड आहे का? शेजारला बोला आहे का? समजायला शिकत आहात? तर आजचं आपलं विषय आहे नीतिमान, सत्यनिष्ठ, रायचसनेस. काय आहे? जसं मी पूर्वी सांगितले की जर तुमच्याकडे नीतिमानाची योग्य समज नाही आहे तर तुम्ही एक खरे ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत. हे इतके महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे नीतिमानाविषयी खरी समज नाही तर तुम्ही खरे ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत. तर तुमच्याकडे नीतिमान, सत्यनिष्ठाची जर योग्य समज नाही आहे तर तुम्हाला वाटेल जर पास्टर आयजेक प्रार्थना करतील तर गोष्टी बदलतील, मी प्रार्थना करेल तर नाही बदलणार. हे कशामुळे आहे? कारण त्या व्यक्तीकडे नीतिमान, सत्यनिष्ठची समज नाही आहे. Praise the Lord. Hallelujah. जर तुमच्याकडे सत्यनिष्ठाची समज नाही आहे तर तुम्हाला वाटेल ओ कोणी दुसरा पाहिजे मला जीवन बदलण्यासाठी. तुम्हाला वाटेल ओ मी कमी मध्ये असू शकेल. तर सत्यनिष्ठाची समज ही खूप महत्वाची आहे. तर तयार आहात? तर पहिला प्रश्न आहे, नीतिमान हे काय आहे? सत्यनिष्ठा काय आहे? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला समजाल तर तुम्हाला माहित पडेल ज्या गोष्टी जग शोधत आहे ते परमेश्वराने फ्री मध्ये. माणसाचा सर्वात मोठा उद्देश काय आहे? मला नाही माहित तुम्ही कधी बसून विचार केला आहात का नाही केला आहात. माणसाचा सर्वात मोठा उद्देश आहे त्याला देव बनायचा आहे. मनुष्य देव बनायचे आहे. ऐकलं का? मनुष्याला काय पाहिजे? हेच कारण आहे त्याला मरायचे नाही आहे, त्याला कायम जगायचं आहे. त्याने एसी का बनवला? कारण ते जेव्हा माझं मन असेल मी थंड हवा घेईल, जेव्हा माझं मन असेल तेव्हा गरम हवा पाहिजे. मला काय बनायचं आहे? देव. मुलांना पण पाहिजे, आई वडील त्यांचे ऐको, आई वडिलांना पण पाहिजे की मुलं त्यांचे ऐको. सगळ्यांना एकमेकांचे देव बनायचे आहे. शैतानाला काय पाहिजे? देव बनायचं. हेच कारण आहे तो स्वर्गात गेला आणि म्हणतोय मीच काय आहे? देव. त्याने हाच विचार कुणामध्ये टाकला? त्याच्याबरोबर मिळणारे विद्रोही संतानामध्ये, पुत्रांमध्ये त्याच्या. लॉर्ड, किती जण माझे बोलणे समजते? तर मनुष्याचं काय आहे एम? देव बनणे. म्हणून मनुष्य काय नागमणी शोधत आहेत, फ्रूट शोधत आहे, नवीन नवीन प्रकार शोधत आहे. तरी काय ते दुसऱ्यांचं रक्त पित आहे. त्यांना वाटलं ओ त्यांना भेटेल, हे होईल ते होईल. समजते तुम्हाला? उनका एम क्या है? खुदा बनना. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ती बनता परमेश्वर तुम्हाला काय देतो? अनंत जीवन. हालेलुया. मला आनंद होतो जेव्हा या गोष्टीचे मी विचार करतो. मी बोलतो वाव, हे लोक फालतू मध्ये आपली वेळ खराब करत आहे. माझ्याकडे आम्ही 2 शब्दात तुम्हाला हे देतो. विचार करून मग जे जग शोधत आहे, जे जगाला बनायचं आहे, परमेश्वराने ते काय केले? फक्त उद्धार ग्रहण करून सेकंड मध्ये तुम्ही अनंत जीवनला ग्रहण करू शकता. सेकंड मध्ये मी प्रार्थना करता येशू माझा प्रभू आणि येशू माझा स्वामी आहे. सेकंड मध्ये तुम्ही ग्रहण करता अनंत जीवनला.
किती वेळपासून ते प्रयत्न करतात की म्हातारे होऊ नको, ते क्रीम बनवतात, एजलेस क्रीम. मी बोलतो ख्रिस्तात या, वाव, आपण कशात आलो आहोत, एजलेसनेस मध्ये. आपण म्हातारे नाही होत. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, ते इतका पैसा लावत आहे, इतका शोध करत आहेत, देवाने त्या गोष्टी आपल्याला मोफत दिल्या आहेत. विचार करून बघा. जर तुम्ही असं विचार करता, विचार करा की ख्रिस्तात आतमध्ये काय आहे. ख्रिस्ती जीवनाला तुम्ही नक्कीच जगायला सुरुवात करता. परत जगायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, आहेत का? तुम्ही नाही विचार करणार, ओ 40 मध्ये माझे गुडघे दुखायला लागले. नाही, तुम्ही विचार नाही करू शकत असे. तर म्हातारे झाला. तुमच्याकडे काय आहे? अनंत जीवन. प्रेज द लॉर्ड. काय आहे? का सत्यनिष्ठ असा विचार करत आहे? कारण त्याला माहित नाही नीतिमान काय आहे. अजून त्यांच्याकडे सत्यनिष्ठची समज नाही आहे. लॉर्ड. नीतिमानाची समज. शेजाराला बोला, नीतिमानाची समज. समजाल? जगाला बघून द्या की आपल्याकडे काय आहे. प्रेज द लॉर्ड. जगाला समाधान पाहिजे. काय पाहिजे? समाधान. आणि समाधान आपल्याकडे आहे, पण आपल्या जीवनातून ते दिसायला पाहिजे. आपल्या कुटुंबाला, आपल्या खानदानाला बघायचं, आपल्या शेजाऱ्याला बघायचं आहे की वाव, हे वचन आपल्या आतमध्ये काम करत आहे. प्रत्येकाला ती गोष्ट पाहिजे जी काम करते. एक मनुष्य शोधत आहे समाधान. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय दाखवायचं आहे? समाधान. आपल्याला ते जीवन जगून दाखवायचं जे परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे? मोफत. प्रेज द लॉर्ड. कसे दिले आहे? मोफत. ब्युटिफुल. प्रेज द लॉर्ड. हसू शकता. हा. बोला, सत्यनिष्ठाची समज. खूप महत्वाचा विषय आहे हा. प्रेज द लॉर्ड. ओके, तयार आहात? तर नीतिमान हा परमेश्वराचा तो स्वभाव आहे जो त्याच्या चरित्राला आणि त्या काम करण्याच्या प्रकाराला समजवते. सत्यनिष्ठा अर्थ काय आहे? की नीतिमान परमेश्वराचा तो स्वभाव आहे त्याच्या चरित्राला आणि त्याच्या काम करण्याच्या प्रकाराला समजवते. कामध्ये नीतिमान हा विषय नाही, ते याविषयी जास्त बोलत नाही. उनके लिए बड़ा विषय नहीं है. तर नाही, ते जास्त समजवत नाही याविषयी. जे योग्य आणि चुकीचं करण्याचा त्यांचा जे प्रकार आहे ते परमेश्वरासारखा नाही आहे. ते त्यांच्या स्वतःनुसार आहे, ज्यावर ते सहमत होतात. समजा एका देश आहे, त्यामध्ये जर तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही पुरुषाबरोबर लग्न करणं हे योग्य आहे. महिला आहात आणि महिलाबरोबर लग्न करता तर ठीक आहे. काही देशामध्ये जर तुम्ही पुरुष आहात आणि पुरुषावर लग्न करतात तर त्यांना काय भेटतं? मृत्यूदंड. तर मी जे तुम्हाला सांगत आहे ते मनुष्याप्रमाणे योग्य नाही. मनुष्याप्रमाणे काय आहे? जे मेजॉरिटी जी लोकसंख्या सांगते ते बरोबर आहे. अर्थ असं नाही की जे लोकांचे जास्त मत आहेत ते जे सांगतात ते चुकीचं असेल. कधी कधी मेजॉरिटी ठीक पण असू शकेल, पण खूपदा मेजॉरिटी काय असते? चुकीचे. त्यांच्यासाठी जे हे मी अर्थ सांगितला नीतिमानाचा, तर ते त्यांच्यासाठी गरजेचे नाही आहे. त्यांच्याकडे योग चूक बरोबर हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नाही. त्यांच्याकडे परमेश्वरच नाही आहे, मापदंड नाही. त्यांच्या मते आम्ही जे बसून योग्य मानेल तेच योग्य आहे, जे बसून चुकीचे मानेल ते काय आहे? चुकीचे. प्रेज द लॉर्ड. किती जण माझे बोलणे समजते? पण नीतिमान काय आहे? परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराच्या चरित्राला दाखवते, परमेश्वराचं काम करण्याच्या प्रकाराला समजवते. आपण बोलतो देवाचे योग्यपण, आपण बोलतो परमेश्वराची कायम योग्य करण्याची, योग्य होण्याची योग्यता. ओ बॉय. जे परमेश्वर विचार करतो तेच बरोबर आहे. जे परमेश्वर बोलतो तेच बरोबर आहे. परमेश्वर करतो तेच बरोबर आहे.
परमेश्वर कधीच चुकीचा नसणार, त्यालाच आपण काय म्हणतो? नीतिमान, सत्यनिष्ठ. परमेश्वर खोटे नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? का नाही बोलू शकत? उदाहरणासाठी हा जर पंखा आहे आणि परमेश्वर बोलला ही एसी आहे, तुम्ही बोलाल नाही परमेश्वर पंखा आहे, तुम्ही फिरूच तर त्याची एसी बनेल. काय आपण बोलत आहे? सत्यनिष्ठा, देवाचा, परमेश्वराचा स्वभाव, देवाचं काम करण्याचा प्रकार, देवाचा विचार करण्याचा प्रकार. परमेश्वर जे बोलतो ते काय आहे? योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. त्या तुम्ही त्याला आपण काय बोलता आहे? सत्यनिष्ठा. परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचा स्वभाव, कायम योग्य करण्याची योग्यता, कायम योग्य विचार करण्याची योग्यता, कायम योग्य बोलण्याची योग्यता. विचार करून बघा, मनुष्याला हेच पाहिजे. मनुष्याला हेच पाहिजे की तो कायम योग्य निर्णय घेऊ शकेल. फॅक्ट सैतानाला पण पाहिजे तो कायम योग्य निर्णय घेऊ शकेल. किती जणांना माझे बोलणे समजते? जेव्हा त्याने येशू ख्रिस्ताला मारले तो खुश झाला, आता सर्व जग माझ्याकडे माझे होईल, तर समजले तोच मोठा लफडा झाला. चोराला पण पाहिजे तो प्रत्येक तिजोरी तोडू. मनुष्य आहे जे त्याला पाहिजे तो कायम योग्य विचार करू. त्याच्याप्रमाणे ज्यात परमेश्वराचे काही घेणे देणे नाही आहे, त्याला सुद्धा पाहिजे तो प्रत्येक वेळी त्याच घरात घुसू ज्यात सगळे झोपले आहेत. त्याची अशी इच्छा आहे जितक्या वेळ तो चोरी करेल कोणी उठले नाही पाहिजे. चोराची पण इच्छा आहे, जे लाच घेत आहे त्यांना पण इच्छा आहे की कुठला कॅमेरा नको पाहिजे. पण हे इथे काय आहे? त्यांचे आपल्याप्रमाणे. पण इथे परमेश्वर आहे, प्रत्येक वेळी योग्य विचार करतो, प्रत्येक वेळी योग्य बोलतो, जो प्रत्येक वेळी योग्य करतो. काय आहे? परमेश्वराचा स्वभाव. हे खूप मोठे स्टँडर्ड आहे. कुठलाच मनुष्य, कुठलाच प्राणी या स्टँडर्डला नाही मिळू शकत. आणि तुम्ही कुठलाच आपल्याकडे तरीका नाही की आपण या प्रकारे बनू. प्रत्येक वेळी योग्य विचार करू, योग्य बोलू, योग्य करू. मनुष्य या स्तराला अचीव नाही करू शकत. कुठलाच मनुष्य आपल्याला या स्तरावर नाही घेऊन जाऊ शकत. नाहीतर आपण आहे ना, कुठला दुसरा व्यक्ती आहे, कुठलाच राष्ट्रपती, कुठलाच प्रधानमंत्री, सेलिब्रिटी आपल्याला त्या लेवलला नाही घेऊन जाऊ शकत. तर कुणाचा आहे? परमेश्वराचा. आणि परमेश्वराने काय केलं? आपल्या दयामध्ये, ओ हालेलुया, आपल्या दयामध्ये येशू ख्रिस्तामुळे आपल्याला या स्तरावर घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हॅलो, आहेत का माझ्यासोबत? नीतिमान, देवाचा स्वभाव. कुणाचा स्वभाव? आणि कुठला मनुष्य स्वतःहून इथे नाही पोहोचू शकत. हे खूप उंच आहे, खूप उंच, खूप उंच लेवल आहे हे. चला वाचूया रोमकरास पत्र 5 अध्याय 17 वचन. हिंदीत थोडं चुकीचं ट्रान्सलेशन केलं आहे त्यांनी, लक्ष देऊ नका. तर लिहिलं आहे, कारण जर एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने, मरणाने राज्य चालू झाले, तर ते कृपेचे व नीतिमाचे दान त्याच्या विपुलता स्वीकारतात ते विशेष करून एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. इंग्लिश आपल्याला ती आयडिया नाही देत. इंग्लिश मध्ये लिहिले आहे, इंग्लिश प्रमाणे असं लिहिलं आहे की कारण जर एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराध माणसं मरणाने राज्य चालू झाले, तर जे लोक अनुग्रहाची विपुलता नीतिमानाच्या उपहाराला ग्रहण करतात, त्याचा अर्थ असा असला पाहिजे. त्यांना नाही बोलला की अनुग्रहाची कृपाची बहुता विपुलता आणि नीतिमत्वाची विपुलता. ऐकताय तुम्ही? की अनुग्रह, कृपा आणि नीतिमत्व हे दाने विपुलताने ग्रहण करू. ते काय सांगत आहे तिथे? ही सत्याची एक मात्रा आहे. नाही, सत्याची मात्रा नाही आहे, ही कृपाची मात्रा आहे. इंग्लिश मध्ये काय लिहिलं आहे? कृपाची विपुलता. काय लिहिलं आहे? आणि नीतिमत्वाचे दान, नीतिमत्वाची भेट, नीतिमत्वाची भेट काय लिहिले आहे? उपहार. का? कारण कुठलाच मनुष्य नीतिमत्वामध्ये वाढू नाही शकत. तुम्ही सत्यनिष्ठामध्ये नाही वाढू शकत.
कुठलाच एक ख्रिस्ती दुसऱ्या ख्रिस्तीपेक्षा सत्यनिष्ठ नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. ओ बॉय, ओ बॉय. जसं 2 कुत्रे आहेत, तर एक कुत्रा नाही बोलू शकत मी तुझ्यापेक्षा मोठा कुत्रा आहे. दोघं पण कुत्रे आहेत. तो नाही बोलू शकत नाही तू पूर्ण कुत्रा नाही, तू अर्ध मांजर आहेस, मी पूर्ण कुत्रा आहे. नाही होऊ शकत. दोन्ही कुत्रे काय आहेत? पूर्ण कुत्रे. जेव्हापासून जन्म झाला ते काय आहेत? पूर्ण कुत्रे. जोपर्यंत मरणार तो पण काय आहे? ते पूर्ण कुत्रे. प्रेज द लॉर्ड. तर हे नीतिमत्व काय? नीतिमान काय आहे? स्वभाव आहे. सत्यनिष्ठ काय आहे? स्वभाव आहे. तर हा स्वभाव तुमच्यामध्ये केव्हा येतो? जेव्हा तुम्ही नव्याने जन्मता, जेव्हा तुम्ही बोलता येशू माझा प्रभू आहे, येशू माझा स्वामी आहे, तर हा स्वभाव तुमच्यामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करून बघा, हा स्वभाव तुमच्यामध्ये येतो. इथून तुम्ही काय शिकत आहात? सत्यनिष्ठ हे काय आहे? उपहार आहे. बोला, सत्यनिष्ठ हे उपहार आहे. कामामुळे नाही भेटणार. तुम्ही बोलू नाही शकत, ओ मी आता खूप शिकणार, मी प्रत्येक वेळी नीट बोलणार, नीट करणार आणि नीट विचार करणार. हे पॉसिबल नाही आहे. हे खूप उंच स्तर आहे. कुठलाच मनुष्य तिथे नाही पोहोचू शकत. कुठलाच दुसरा मनुष्य आपल्याला तिथेपर्यंत नाही घेऊन जाऊ शकत. हे केव्हा शक्य? जेव्हा परमेश्वर काय करेल? आपल्याला उपहाराने आपल्याला देईल. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही बघू शकता सत्यनिष्ठा. तर हे सत्यनिष्ठा उपहार आहे. तर कोण तुम्हाला हे देऊ नाही शकत. ऐकताय तुम्ही? केवळ हे परमेश्वराकडे आहे. परमेश्वराने आपल्याला हे कसे दिले? येशू ख्रिस्ताद्वारे. सुवार्ता काय आहे? सुवार्ता आहे तो संदेश जे परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला दिले. जे परमेश्वर विचार करतो, जे त्याचे विचार आहेत, जे त्याचा उद्देश आहे, जे त्याचे स्वप्न आहेत, ते काय आहे? सुवार्ता. जे परमेश्वराने काय केले? येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला दिले, ते काय आहे? सुवार्ता. प्रेज द लॉर्ड. आहेत का? हॅलो, समजताय? तर नीतिमान काय आहे? परमेश्वराचा स्वभाव. सत्यनिष्ठ काय आहे? परमेश्वराची कायम योग्य होण्याची योग्यता. प्रत्येक वेळी कायम. बोला, कायम. खुश होऊन बोला, कायम. कायम. आणि सत्यनिष्ठ काय आहे? उपहार. कुठला मनुष्य आपल्याला नाही देऊ शकत, कुठला धर्म आपल्याला नाही देऊ शकत, कुठली डिग्री हे आपल्याला देऊ नाही शकत. मी तुम्हाला प्रत्येक वेळी बोललो, मी बुद्धिमान यासाठी नाही की मी शिकलेलो आहे, मी बुद्धिमान यासाठी की मला वचन माहित आहे. यामध्ये माझ्या शिक्षणाचा काय उपयोग नाही? हा, शिक्षणाचा उपयोग आहे, कारण शिक्षणाने माझे समजण्यासाठी मदत केली. शिक्षणाने मला इनफॅक्ट काहीच नाही दिले, पण समजण्यासाठी मदत केली. हा, जर मी शिकलेलो नसतो तर या गोष्टींना मी खोलवर नाही समजलो असतो. ह्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. जर तुम्हाला असे वाटले पढणे लिहिणेच सर्व काय आहे, तर प्रॉब्लेम आहे. पढणे लिहिणे शिक्षण हे खूप महत्वाचे. जे मी सांगत आहे, जर तुम्ही नाही शिकलात वगैरे तर ते तुम्हाला जास्त समजणार नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की शिक्षण या पढाई लिखाई तुम्हाला गॅरंटी देईल ह्या जीवन जगण्याचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप जणांना हे माहीत नाही, तर ते संपूर्ण जीवन काय करतात? शिक्षण करतात, पढाई लिखाई करतात. ते बोलतात तू शिक, चर्चला नको जाऊ, तू शिक, बायबल नको वाचू. हा मुलगा शिकून पण कायम योग्य विचार नाही करू शकत. प्रत्येक वेळी योग्य नाही बोलू शकत, प्रत्येक वेळी योग्य नाही करू शकत. हेच कारण आहे शेवटी बॉम्ब कोण बनवतो? शिकलेले की अनपढ? मग शिकून पण ते काय करत आहे? जगाचे नुकसान. मी नाही बोलत शिक्षण महत्वाचे नाही, पण शिक्षणापेक्षा महत्वाचे काय ह्या गोष्टी. कारण तुम्ही तुमच्या शिक्षणाला काय कराल? योग्य दिशेने वापर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर सत्यनिष्ठ काय आहे? उपहार आहे. बोला, सत्यनिष्ठ उपहार आहे. सत्यनिष्ठ उपहार आहे जे कोण दिले? परमेश्वराने. तर सत्यनिष्ठाला आपण काय करतो? ग्रहण करतो. सत्यनिष्ठाला काय करायचं? स्वीकारायचं. जे लोक कृपा विपुलताने आणि सत्यनिष्ठाच्या नीतिमत्वाच्या उपहाराला विपुलतेने ग्रहण करतात, स्वीकारतात. हिंदीमध्ये वरदान, पण मी वरदानाला भेटेला वापर नाही करत आहे, कारण भेटसाठी तुम्ही काय करता का? बक्षीससाठी करतात का? नाही. हॅलो, समजा तुझं लग्न आहे, तर कोणी तुम्हाला काही पण देईल. तुम्ही थोडीच बोलता मला हे पाहिजे ते पाहिजे. त्याची मर्जी आहे, ते देऊ या नको देऊ. ते काय? उपहार, बक्षीस, भेट. उपहारामध्ये तुमचं काहीच नाही.
उपहार कुणाच्या मर्जीवर आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तुम्हाला काय करायची गरज नाही आहे. आहे का? आहे का? उपहारासाठी काय करायची गरज लागते? उपहार काय आहे? उपहार. चला आपण पुढे बघू वचन. रोमकार्यपत्र 4 अध्याय 1 वचन. तर मग आपला पूर्वज अब्राहम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे. खूप महत्वाचे आहे हे. चला पुढचं बघू. कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्याचं कारण आहे, तरी देवासमोर नाही. जे आपण बोललो की तुम्ही सत्यनिष्ठाला नीतिमत्वाला तुम्ही तुमच्या कामाने नाही मिळू शकत. अब्राहमाने सुद्धा या सत्यनिष्ठाला नीतिमानाला हे आपल्या कामामुळे नाही भेटत त्याला. तिथे इंग्लिशमध्ये रायचसनेसला सत्यनिष्ठा बोलले आहे, पण हिंदीवाल्यांनी इथं धर्म लिहिलं आहे. माहिती आहे ना, आपण तिथं सत्यनिष्ठा बोलतो धर्माला. माहिती आहे ना आपली भाषा. नेक्स्ट. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच परमेश्वराने त्याच्या खात्यामध्ये काय टाकली? सत्यनिष्ठा, नीतिमत्व. का टाकली? कारण त्याने काय केला? विश्वास. काय केला? विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे काय लिहिलंय? कारण शास्त्र सांगते अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. इथे काय सांगत आहे? परमेश्वर त्याला काय केले? क्रेडिट केले. त्याने विश्वास केला आणि देवाने त्याला काय दिले? नीतिमत्व. ही सत्यनिष्ठा त्याला त्याच्या कामामुळे नाही भेटले, जसं आपण बघत आहे. 4 वचन. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर कृण अशी गणती आहे. जर आपण मेहनत केली असते आणि आपल्याला जर सत्यनिष्ठा भेटली असते तर त्याला आपण बक्षीस भेट नाही बोललो असतो. आपण काय बोललो असतो? हक्क बोललो असतो. जे आपण वाचलं सत्यनिष्ठा काय आहे? उपहार आहे. समजलं का तुम्हाला आता? जर आपल्याला कामाने भेटलं असतं तर आपण काय बोललो असतो? हे माझी मजदुरी आहे, हे माझा हक्क आहे. हे उपहार प्रमाण नसते मग. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. प्रेज द लॉर्ड. तर मी काय बोललो? ही सत्यनिष्ठा आपण कामामुळे आपल्याला नाही भेटणार. कोणी आपल्याला इथपर्यंत नाही घेऊन जाऊ शकत. हे कुठून आली पाहिजे? एका उपहाराप्रमाणे. खूप लोक स्वतःला सत्यनिष्ठ ठरवतात. ओ मी चांगला आहे म्हणून प्रभूंनी मला आशीर्वाद दिला आहे. नाही नाही नाही. देवाने आपल्याला आशीर्वाद ह्यासाठी नाही दिला की आपण चांगले होतो. ही त्याची सत्यनिष्ठा आहे. ती काय आहे? उपहार आहे त्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जास्त बुद्धिमान नव्हता म्हणून तुम्ही सारखे योग्य विचार करत होता. नाही, परमेश्वराची योग्यता आहे जी माझ्यात आणि तुमच्यात काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचा उपहार आहे. बोला सत्यनिष्ठ परमेश्वराचा उपहार आहे. सत्यनिष्ठ परमेश्वराचा उपहार आहे. नेक्स्ट. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो त्याला धन्यतेचे वर्णन दाविदी करतो. प्रेज द लॉर्ड. तर हे सत्यनिष्ठ कामामुळे नाही. तुम्हाला माहित आहे धर्म स्वय नीतिमत्वावर विश्वास ठेवतो. जेव्हा ते प्रार्थना करते बोलतात प्रभू मी गरिबांना दान केले, प्रभू मी कुणाचे वाईट नाही केले प्रभू, म्हणून माझ्यावर चांगले झाले पाहिजे प्रभू. ही सत्यनिष्ठा नाही आहे. ही धर्माची भाषा आहे जी तुम्ही स्वतःच्या कर्माला आठवण करत आहेत आणि प्रभू समोर उभे राहून प्रभूला सांगत आहे की तुम्ही हे कर्म केले आहेत. आम्हाला नाही माहित तुम्ही गरिबांची मदत सीटवर तुमचं नाव लिहिण्यासाठी केले. कुणाला माहित आहे? जर तुम्ही हे काम करत आहेत तर परमेश्वर डिसाईड करेल हे काम कुठल्या लेवलचे आहेत. प्रेज द लॉर्ड. तो इथे काय सांगत आहे? कुठलाच मनुष्य आपल्या कामाला घेऊन परमेश्वर समोर दुआई नाही देऊ शकत. दुआई नाही देऊ शकत. मला नाही माहित तुम्ही का केले. प्रेज द लॉर्ड. तर सत्यनिष्ठा नीतिमत्व काय आहे? उपहार आहे. दाविदाने पण बोलले धन्य आहे. अब्राहमाला सुद्धा सत्यनिष्ठा नीतिमत्व भेटले. तर हे नीतिमत्व आपण आपल्या कर्मांना नाही भेटू शकत आपल्याला. प्रेज द लॉर्ड. तर आपण जाऊ आता रोमकरसपत्र 5 अध्याय 1 वचनामध्ये. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहेत. एक अजून गोष्ट खूप मोठी आहे, महत्वाची आहे, जो मी तुम्हाला सांगेल. तुम्ही बोला पास्टर का लक्षात नाही आले? माहिती असलं पाहिजे होते की देवाने नीतिमत्व कुणाला दिले? सवाल. पापियांना की ख्रिस्तीला? प्रश्न. ख्रिस्तांना. ओके.
नाही. देवाने नीतिमत्व संपूर्ण जगाला दिले. प्रेज द लॉर्ड. हॅलो. खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते खूप मोठे अंतराला आणू शकते. आता आपण जे बोललो आहे हे उपहार आहे. परमेश्वराने हे उपहार कुणाला दिले? संपूर्ण जगाला. चलिए पढ़ते. तर म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपल्या प्रवेश त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाचा आशेचा अभिमान बाळगतो. पुढे इथे परत आपण वाचू रोमकर्सपत्र 5:17-21 की कारण जर एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाने राज्य चालू झाले तर ते कृपेने व नीतिमान दान याची विपुलता स्वीकारतात. ते विशेष करून एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. पुढचे तर मग असेच एकाच अपराधामुळे सर्व माणसाच्या दंड आज्ञा होती. कुणाच्या अपराधामुळे? आदमच्या. हॅलो. कुणाचा अपराध? आदमचा. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसाच्या दंडाज्ञा होते तसेच नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त झाले. एकाच सर्व मनुष्यांना लिहिले आहे इकडे, सर्व मनुष्यांसाठी सत्यनिष्ठा. हॅलो. तर एक मनुष्य नीतिमत्वाने Even so, by the righteousness of one, the free gift came upon all men. नीतिमत्वाचा उपहार सर्व मनुष्यांना आले, सर्व मनुष्याकडे आले. कुणासाठी आले? सर्व मनुष्यांसाठी. प्रेज द लॉर्ड. तर सत्यनिष्ठा परमेश्वर कुणाला दिली? पापियांना, ना की मला आणि तुम्हाला. हे खूप गरजेचं आहे समजणे. जर नाही समजणार तर तुम्ही खूपदा आपल्या डोक्यामध्ये तुमचे स्वतःचा न्याय करणार आणि शैतान तुमच्या डोक्याला फिरवणार सतत. हे खूप गरजेचे आहे. तर नीतिमत्व परमेश्वर कुणाला दिले? संपूर्ण जगाला, ना की ख्रिस्तियांना. हॅलो. पुढचे वाचू. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते तसे एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरवतील. पुष्कळ जण, मॅनी. तर नीतिमान परमेश्वराने कुणाला दिले? संपूर्ण जगाला, पापियांना. पापी आहे ज्यांना परमेश्वर सत्यनिष्ठा देतो. कशा प्रकारे? एका उपहाराप्रमाणे. 20 शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. ओ बॉय, हालेलुया. 21 अशासाठी की जसे बापाने मरणाच्या योग्य राज्य केले, योग्य सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. ओ हालेलुया. हे काय सांगत आहे? परमेश्वराने नीतिमत्व कुणाला दिले? संपूर्ण जगाला. आपल्याला नाही दिले जे ख्रिस्ती आहेत. प्रश्न आहे ते आपल्याला काय भेटले? प्रश्न आहे आपल्याला काय भेटले? हॅलो. हॅलो. तुमचा जन्म झाला मनुष्याप्रमाणे तर तुम्हाला मनुष्याचं जीवन दिले गेले या मनुष्य जीवनासोबत तुम्ही जन्म घेतला. तुम्ही योग्य आहात. तर कारण देण्यासाठी तुम्ही असले तर पाहिजे होते. तुम्ही तर नव्हताच. तुम्ही तर जन्म घेतला. तेव्हा द्यावे लागले असते जेव्हा तुम्ही जिवंत असता. किती जणांना माझे बोलणे समजते? ज्याला मला उपहार द्यायचा आहे तर त्या मनुष्याला तिथे असणे गरजेचे आहे. जर ते बोलतात मला जीवन दिले गेले, मी बोलतो अरे भावा तू होताच कुठे? त्याला जीवन कसे दिले असते? जर तो मनुष्यच नव्हता तर त्याला जीवन दिले गेले का? तू जीवनाबरोबर जन्म घेतला त्याने. त्याच प्रकारे ओ बॉय, हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. माझी प्रार्थना आहे की तुम्ही समजा. त्याच प्रकारे सत्यनिष्ठा उपहाराप्रमाणे का पापीला दिली गेली कारण पापी तिथे होता. तर मी आणि तुम्ही जे येशू ख्रिस्तामध्ये ते काय आहेत? नवीन सृष्टी, नवीन प्राणी जे पहिले कधी नव्हते. जेव्हा तुम्ही बोलता मी येशू माझा प्रभू आहे, येशू माझा स्वामी, जेव्हा तुम्ही बोलता मी आणि तुम्ही सत्यनिष्ठामध्ये जन्म घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कसे जन्मतो? सत्यनिष्ठा बरोबर. तर सत्यनिष्ठ नीतिमत्व हे उपहार कुणासाठी आहे? संपूर्ण जगासाठी. तर मग माझ्या आणि तुमच्यासाठी तो उपहार नाही आहे. मी आणि तुम्ही काय, जेव्हा आपण नव्याने जन्मलो आपण काय झालो? त्यामध्ये जन्म घेतला आहे. हेच कारण आहे बायबल सांगते मी आणि तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये देवाची सत्यनिष्ठ नीतिमत्व बनलो आहे. ग्लोरी, महिमा, गौरव तुमच्या आणि माझ्यामध्ये ऑलरेडी योग्यता आहे देवाप्रमाणे विचार करण्याची, देवाप्रमाणे बोलण्याची आणि देवाप्रमाणे काम करण्याची.
जेव्हा आपण नव्याने जन्मलो होतो आपण या योग्यतेबरोबर जन्म घेतला होता. ग्लोरी. मला आणि तुम्हाला ती सत्यनिष्ठा स्वीकारण्याची गरज नाही आहे. मला आणि तुम्हाला ती सत्यनिष्ठा ग्रहण करण्याची गरज नाही आहे, मागण्याची गरज नाही आहे. जेव्हा आपण बोलले येशू माझा प्रभू आणि स्वामी आहे, आपण त्या सत्यनिष्ठा बरोबर आपण जन्म घेतला. ग्लोरी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही कायम योग्य विचार करू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कायम योग्य बोलू शकता. हालेलुया. तुम्ही कायम योग्य करू शकता. ग्लोरी. विचार करून बघा, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार कराल तर बोल नका ओ मी चुकीचा पुतळा आहे, चुकीचा प्रत्येक वेळी मी चुकीचं करतो, मी कायम योग्य विचार नाही करू शकत. कोण बोलले? तुम्हीच नीतिमान आहेत, परमेश्वराचे नीतिमान. तुमच्याकडे योग्यता आहे योग्य विचार करण्याचा. विचार करून बघा. मी तुमच्याबरोबर कायम बोलतो मी माझी इच्छा असून सुद्धा मी चुकी नाही करू शकत. का बोलतो मी? तुम्हाला वाटतं मी माझी बडाई करतो? नाही, मी माझ्या सत्यनिष्ठाची घोषणा करतो. मी इच्छा करून सुद्धा चुकीचं नाही करत. जर मी चुकी करायला जाऊ मधली नीतिमत्व माझ्यात मधलं सत्यनिष्ठा मला चुकी करू नाही देणार. ते काय होईल? योग्य. जर मी तुम्हाला ऍडवाइस दिली, तुम्हाला वाटत असेल चुकीचं आहे, करून बघा माझी ऍडवाइस, थोड्या दिवसात ते योग्य होईल. माझ्या आतमधील सत्यनिष्ठा मला चुकीचं नाही करून देणार. माझ्याकडे काय आहे? सत्यनिष्ठाची समज. मी याचा अभ्यास करतो. Praise the Lord. तर तेच आहे, हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. बोला मी सत्यनिष्ठ आहे. मी परमेश्वराप्रमाणे विचार करू शकतो. परमेश्वराप्रमाणे विचार करू शकतो. मी परमेश्वराप्रमाणे बोलू शकतो. मी परमेश्वराप्रमाणे काम करू शकतो. त्यामुळेच मी परमेश्वराप्रमाणे परिणामांना उत्पन्न करू शकतो. ग्लोरी. हालेलुया. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. विपाहांद्रोष्ट खोलून परमेश्वराचा धन्यवाद द्या. धन्य आहे तुम्ही जर तुम्ही नव्याने जन्मलेला आहात. तुम्ही देवाची सत्यनिष्ठ आहात. तुम्ही कायम योग्य असणार. कायम जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही कायम योग्य बोलू शकता, योग्य करू शकता, योग्य विचार करू शकता. तुम्ही कायम देवाच्या परिणामाला उत्पन्न करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी परमेश्वराची सत्यनिष्ठ आहे. मी परमेश्वराची सत्यनिष्ठ आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात आणि तुम्ही आतापर्यंत येशू ख्रिस्ताला आपला प्रभू उद्धार करता म्हणून ग्रहण केले नाही, तर ही चांगली संधी आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर उभे राहा. आम्ही तुमचं स्वागत करणार आहे. आणि या प्रार्थनेला माझ्यानंतर बोला. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये, की तो क्रॉसवर मेला मला वाचवण्यासाठी आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो कायम जिवंत आहे. आज मी येशूला बोलवतो माझ्या जीवनामध्ये माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी घोषणा करतो येशू ख्रिस्त जीवित देवाचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. मी आज आपल्या आतमध्ये देवाच्या जीवनाला ग्रहण करतो, परमेश्वराच्या स्वभावाला ग्रहण करतो. आजपासून मी देवाची सत्यनिष्ठ आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. याच्या पहिला की तुम्ही जावा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो ज्या मुलांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा टिकून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचा यांच्यावर कुठलाच डाव आणि कब्जा नाही. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी यांना आशीर्वादित करतो. तुझ्या बुद्धीने, तुझ्या समजद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या आनंदद्वारे. आणि हे आशीर्वादित आहेत आणि आशीर्वादित बनून राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस जोरात टाळ्या वाजवा परत एकदा. तर ही वेळ आहे आपली भेट देण्याची, आपली ऑफरिंग देण्याची. आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहेत. धन्यवाद. कॉयरचे आपण स्वागत करू शकता.
एक नवीन सृष्टी, मी आहे नवीन माणूस. जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो. जय म्हणतो ते तोच मी आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी आहे नवीन माणूस. जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो. जय म्हणतो दे तोच मी आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी आहे नवीन माणूस. जुनी गोष्टी निघून गेली, मी नवीन जन्मलो. जय म्हणतो दे तोच मी आहे. मी एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे. मी आहे एक नवीन सृष्टी, मी ख्रिस्तात आहे. ही वेळ आहे, आपण प्रार्थना करू आपल्या भेटवर. धन्यवाद परमेश्वरा, ज्या भेटला आणण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल. ही भेट जी आत्म्याद्वारे पवित्र आहे, जसे आम्ही दिली आहे, याचे वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद. आम्ही या भेटवर तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो. मी घोषणा करतो की गुन्हाकाराचा नियम याच्यावर लागू आहे तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो, आमेन. काही अनाउन्समेंट आहे, खूप लक्षपूर्वक ऐका, लक्ष ठेवा. सर्व अनाउन्समेंट काय आहे? सत्यनिष्ठा. तर सर्वात पहिली अनाउन्समेंट आहे, तुमच्याकडे फोन आहे? किती जणांकडे फोन आहेत? जर तुमच्याकडे किंग्स चॅट नाही आहे तर आत्ताच डाउनलोड करा. किंग्स चॅटचा आयकॉन दाखवू शकतो का आपण? ज्यांच्या तुम्ही डाउनलोड केल्यावर ज्यांच्याकडे किंग्स चॅट आहे तर जावा सुपर युजरमध्ये, जिथे मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया, त्याला फॉलो करा. तर हे सर्व लेवलवर होणे गरजेचे आहे, प्रत्येक लेवलवर. तर अजून एक काम आहे, जर आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर ते पण करा आपल्या फोनमध्ये. जर तुम्ही सेल सिस्टमचे पार्ट नाही तर आजच सेल सिस्टमचे पार्ट बना. ह्या सर्व गोष्टी काय आहेत? सत्यनिष्ठा, की तुम्ही प्रत्येक वेळी योग्य करता, योग्य बोलता, योग्य करता. हे होऊन देऊ नका तुम्ही एक सेल लीडर आहे घरी जाऊन झोपता, नको होऊन देऊ. तर सेल सिस्टम खूप गरजेचं आहे, त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. याचा अभ्यास करा, बघा तुमचं जीवन कुठे जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी. ठीक आहे. जर फाउंडेशन स्कूल तुम्ही केलं नाही तर प्लीज करा. जर तुम्ही सेंटर बनवत नसाल तर सेंटर बनवा. आमचे चर्चेस आहेत, 30पेक्षा जास्त ऑनलाईन चर्चेस आहेत, वेगवेगळ्या भाषेत आहेत, भारताच्या प्रत्येक भाषेत आहेत. ओडिया, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, तुलू, इंग्लिश, हिंदी, छत्तीसगढी, बरेली, मूक बधिरों के लिए विशेष प्रोग्राम, आसामी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मल्याळम, भोजपुरी, मालवण अँड टीनेजर्ससाठी प्रोग्राम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले चिल्ड्रन चर्च तर किती भाषामध्ये अवेलेबल आहे? 14 भाषेमध्ये. टाळ्या वाजू शकता आपण आपले चिल्ड्रन चर्च. तर आम्ही हार्ड काम करतो. हे काय आहे? परमेश्वराची सत्यनिष्ठा. आपल्याला आतून माहिती असले पाहिजे की आपण योग्य केले आहे, आपल्याला योग्य करणे आले पाहिजे. ही योग्यता आहे जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. ये हमारा टीनेजर्स के लिए प्रोग्राम है, तो अब मत होने दी कि नहीं तसे होऊन देऊ नका. चर्च काही वेगळं करते, मी काही वेगळं करेल. नाही, सत्यनिष्ठा आहे ती. परमेश्वर तुमचा विश्वास करतो, तुम्ही योग्य करू शकता. प्रेज द लॉर्ड. त्या व्यतिरिक्त आपण आपले 10 लाख पुस्तकं वाटत आहे वास्तविकता संग्रहाचे. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजू शकता या गोष्टीसाठी. उभे राहू शकता. परमेश्वर धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाला बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी परमेश्वराच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काम करते. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. Subscribe to our channel, hit the bell icon
like, comment, and share. Thank you, and God bless you.